मित्रांनो झालं बघा सगळं तणनाशक मारून, तणनाशक बिनाशक ओके. मित्र डान्स करायला लागले. आले बघा स्क्रॅप मार्केटमध्ये चेस घ्यायला. पाऊस बघा किती जोरात लागला, अंधार पडला यायला. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन एका व्लॉगमध्ये. सकाळ सकाळी हातून उठलो आणि सागर बॅगकडे चाललोय, कारण सागर बॅगनं मक्यातलं तणनाशक घेऊन आला काल रात्री दुकानातनं. ती घेऊन येणार आहे आणि उन्हाच्या आधी मक्यात तणनाशक मारायचं आहे. विहिरी बसल्या त्यात काल भिजवले, चांगलं भिजले गरगरीत, पण एवढं पण खास भिजलं नाही. तरी पण चालते सोडा तणनाशक, त्यात पण उन्हाच्या आधी मारायचं आहे. काकांनी चार्जिंगवरची सुट्टी घेऊन चाललोय. घेतलं बघा औषध, आता जाऊन फटाफट करून मारायचं आहे. हे बघा मग कसं झाले, गावात डबल दिसायला लागले कालच्यापेक्षा. औषध जे मारायचे ते उन्हाच्या आधी मारायचं आहे. टोटल त्या प्लॉटला 8 पंप लागतात. 8 पंप मारायचं मला आणि अर्जुनासाठी काय लय मोठी गोष्ट नाही, आम्ही मारू शकतोय. पण ऊन पडते थोडं, म्हणजे वेळ लागतोय. आणि आता एकतर अर्जुनाचं टोटल 2 पंप आहेत, त्यातल्या एका पंपात चार्जिंग आहे, एका पंपात चार्जिंग नाही. मग एक पंप संतूच आणणं चालू आहे आणि एक पंप प्रीतमचं घ्यालो आहे. आणि तिसरा पंप घ्यायचं कारण म्हणजे समाधानला पण घेतलं आहे संघ म्हणजे उन्हाच्या आधी मारून होते. म्हटलं बघा समाधानला पंप पण घेतला आहे. आज चालू आहे फास्टमध्ये. मित्रांनो चालू करून निम्म पण झालं बघा, काढायलाच कुठ्टा गँग सगळी. आता प्रत्येकाचे 2-2 पंप झाल्यात आणि एक सोडून कोणाला तर 1-2 पंप घ्यायला लागतात. कारण झालं बघा सगळं तणनाशक मारून, तणनाशक बिनाशक ओके. आता समाधानला सोडून येतो, पट्टा पडल्या. आता चार्जिंगवरच की सुट्टी तर काका घेऊन गेल्या. समाधानला सोडायला हेलिकॉप्टर घेऊन चाललोय. त्याला सोडून आलो बघा घरापाशी. मला आता काम आहे, एक तर चारदोरीला आणि आरकीच्या प्लॉटला खतं सोडायचे, दोन्ही पण प्लॉटला. आणि खत गावातनं घेऊन यायचं आहे, त्यासाठी पहिला फटाफट आंघोळ करून येतो. झाली बघा आंघोळ, नाश्ता पाणी पण आवरले. आज चाललोय गावाकडे सागर बॅगकडं. पोट्याचे एक पोतं घेऊन यायचं आहे त्या आरकीच्या प्लॉटला सोडायला. मित्रांनो सागर बॅग नाही, सागर बॅग सांगितले खालच्या गोडाऊनात कुठं तर आहे. माझ्या मते तर 0050 पोटॅशियच असणार आहे, पण SKM सांगितले. SKM काय कुठलेलं नाही इथं. सागर बॅगकडे एकदा खात्री केलो, पोतं जर हेच होतं. आता घेतले पोतं, चाललोय फटाफट. 0050 वजून केलोय आणि ट्रॅक्टर पण ढकलून चालू केलोय. आता फक्त विरगळायचं. काका चालल्यात पाणी चालू करायला आरकेच्या प्लॉटला. आणि 4 दोरीच कॅन्सल केली काकांनी, फक्त आरके प्लॉटला तेवढं सोडायचं आहे. अजून ट्रॅक्टर चालू केलं बघा लगेच, कारण मग काका पाणी चालू करून गेलं ते 10-15 मिनिटं आधी पाणी पण पडलंय. काय करणार सांगा. आता अर्जुनदाची स्प्लेंडर घेऊन जाणार आहे गावाकडे. स्वप्नीला नाचाच पण दिला आहे, आज गाडीची रिपेअरिंगला टाकायचं आहे. आलो बघा मी आवरून, जेवण पण केलोय. अवस्था बघा गाडीची काय झाली. ह्याला होता होईल एवढं मॉडिफाय करायचं आहे. सध्याला तर गाडीत काय पेट्रोल नाही, काल अंड्याला पेट्रोल घालायचं गाडीत. चालू आहे गावाकडं. गाडीची एवढी कंडिशन बेकार असून गाडी चालू झाल्या. शेवटचा ही पण लय जुनी गाडी आहे, लय जुनी गाडी आहे ही पण. मित्र डान्स करायला लागले. त्यामुळे जेवढं मटेरियल चांगलं आहे तेवढं काय बदलायचं नाही. जे मटेरियल बाद झालं आहे तेवढंच बदलायचं आहे. ते पण कुठं तर जुनं मिळते का बघायचं आहे. कारण काकानी काय जास्त पैसे दिले नाहीत, ते पैसे वरच्यावर अर्जुनदादाला आणि मला ॲडजस्ट करायला लागणार आहे. स्वप्नील बाईपाशी सकाळपासून दुपार झाली. स्वप्नीलदादाने ही गाडी घेतलेली हातात. ही गाडी रिपेअर करून बाजूला लावली आणि मग आता बरी आहे आपल्या गाडीची. मित्रांनो सांगलीला जायसाठी आपली नवीन गाडी घेऊन चाललोय. सकाळपासून थांबलोय, 4:19 झाल्यात. आता चाललोय सांगलीला. स्वप्नीलदादा लय लोड होता, आता चाललोय बघा सांगलीला.
आलोय बघा स्क्रॅप मार्केटमध्ये चेस घ्यायला. फिरलो पण चेस काय पाहिजे तसं मिळालं नाही. स्वप्नीलला अजून चौकशी करायला. मित्रांनो गेलतो ते काम तर काय झालं नाही कारण चेसी काय मिळालं नाही. आता आपल्या हाय ती वेल्डिंग मारायची ठेवून द्या. पाऊस बघा किती जोरात लागला, अंधार पडला यायला आम्हाला. मित्रांनो आलतो बघा आपल्या गावात स्वप्नीलदाच्या गॅरेजमध्ये गाड्या बाहेर होत्या ते सगळ्या बघा ढकलल्या, कुलपं घातली आणि स्वप्नीलला आता तिथंच थांबलाय. मी चाललोय घराकडं. लय जाम पाऊस पडलाय, बक्कळ पाऊस पडलाय. मित्रांनो आलो बघा घरापाशी. पावसात भिजलेला निबार थंडी वाजायला लागल्या. आता जेवण करून व्लॉग एडिटिंग करून झोपून टाकणार आहे. त्यामुळे आपला व्लॉग इथेच एंड करतो. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय.